त्यांच्या अभ्यासाच्या प्रगतीच्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपले प्रमुख अतिथी माननीय श्री अबापत ज्ञानेश्वर मिळकुले महाराज सणसवाडी हे एक पत्रकार आहेत, व्याख्याते आहेत। वेगवेगळ्या विद्यालयामध्ये जाऊन महाविद्यालयामध्ये जाऊन तरुणांना संस्कारक्षम मार्गदर्शन करण्याचं मौलिक काम ते करत आहेत आणि आज ते आपल्या विद्यालयाला आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांच्याबरोबर दुसरे अतिथी आहेत माननीय दत्तात्रय भुजबळ सर, हे देखील आदरणीय महाराजांच्या कार्याला सहकार्य करून हातभार लावताना आपल्याला दिसतात। विद्यार्थी मित्र हो, मी नेहमी सांगत असतो कोणत्याही चार भिंतीच्या शाळेमध्ये आपल्याला शिक्षण दिलं जातं। शिक्षणाने माणूस शहाणा होतो, पण त्या शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याची जबाबदारी ही सुद्धा शाळेचीच असते आणि ती जबाबदारी पार पाडत असताना प्रत्येक शिक्षक शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचे काम करत असतो। परंतु कधी कधी आपल्या शिक्षकाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आवडेलच असं नाही। आपल्या समाजामध्ये म्हण आहे, सोनाराकडून कान टोचले तर बरे असतात। हे जर आपण कान टोचायला गेलो तर त्याचं दुखणं होतं, म्हणून कान टोचण्यासाठी सोनाराकडे जावं लागतं। आपले शिक्षक तर आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात, परंतु तेच ज्ञान आणि तेच शिक्षण जर बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने आपल्याला येऊन या ठिकाणी जर दिलं तर त्याचं महत्व आपल्याला अधिक असतं आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण एका महाराजांचा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये संतांनी समाजावर संस्कार करण्याची खूप मोठी परंपरा आहे। समाजाच्या उभारणीमध्ये संतांचा खूप मौलिक वाटा आहे। याच संत परंपरेचे पाईक असलेले आदरणीय अबापत ज्ञानेश्वर महाराज मिळकुले आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने आपण आदरणीय महोदयांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। आपण या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै। विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिळकुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार। मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो। कशाने चालतात? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो। मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी संस्कारानं डोक्यानं कसं चालायला हे शिकवणार आहे। डोक्यानं म्हणजे डोक्यावर उलटणार, डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये नीट सरळ डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी संत निळोबाराय दिंडीतर्फे मी तुमच्या समोर हजर आहे। खरं तर मुलांना असं अपेक्षित असतं, वक्ता असावा तर एखादा तरुण असावा, हिरो असावा आणि मग त्यानं सलमान खान सारखी बंडी बाहेर काढून नाचावं, सांगावं अशी अपेक्षा असते। काळजी करू नका, जितका वेळ आहे तितका वेळ तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या हितातच असेल। कारण बघा, लहान बाळ असतं घरामध्ये, आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं, त्या बाळाला आई सतत 3 वर्ष डॉक्टरकडे नेते, सरकारी डॉक्टरकडे नेते डोस देण्यासाठी, आणि तो डोस ट्रिपल डोस म्हणतात त्याला, आणि तो डोस याच्यासाठी देतात आपलं बाळ
मोठे झाल्यावर त्याला पोलिओ, गोवर, टीटी, धनुर्वात कोणत्याही प्रकारची बिमारी होऊ नये म्हणून त्या बाळाला डोस देतात. तसं मोठ्या बाळांना खरं तर सर आमच्या 70 पेक्षा मॅडमची 35 ची पिढी हुशार आहे. सरांची 35 पेक्षाही ही 17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली तर जास्तच हुशार आहे. चांगलं एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. यांचे डोकं राहावे जास्त जरा सेंडी फुटलेली असते. त्यामुळं मोठ्या बाळांना आयुष्यामध्ये बिमारी, अपयश, हार पत्करावी लागूच नये यासाठी हा संस्काराचा टिको डोस. 3 प्रकारचे डोस आहे. कायद्याचा, फायद्याचा, विचाराचा, संस्काराचा. तुम्हाला एक डोस करून मला अर्धा तास वेळ दिला. अर्ध्या तासामध्ये एक डोस बसेल. आणि तो डोस असा बसेल मुली बिघडणार नाहीत आणि मुलं अभ्यासालाच लागतील. तर महाराष्ट्रावर मी ठेवतो, नागपूर, भंडारा अर्ध्या स्टेटमध्ये महाराष्ट्रात मी 1500 शाळा गेल्या 2011 पासून 1500 शाळांमध्ये गेलो. आपल्या भागातली पोरं चांगले, नागपूर भंडाऱ्यातली पोरं त्रासी. तिकडे शिक्षक म्हणतात पोरं ऐकतच नाही, त्यांना असं सांगा ऐकलं पाहिजे. मी सांगितलं त्या गावामध्ये गेल्यावर, पोरं 12वीला गेल्यावर त्यांना असं वाटतं सगळ्यांनी आम्हाला रागावू नये, प्रेमानं बोलावं, माधुरजीशी सारखं ओळीनं बोलावं. त्यांच्या अपेक्षा असते. पण सर रागवतात. का रागवतात? त्यांना अभ्यास केला नसतो, काहीतरी चुकी केलेली असते, एखादा होमवर्क बाकी असतो तर रागवणारच. आई वडील रागवतात, मुलावर आई वडील रागवतात. आणि मग मुलाला असं वाटतं अरे मी एवढा मोठा झालोय आणि मला एवढं सगळं यायला लागले, माझे वडील मला का रागवतात? मला का रागवतात? त्या मुलांना आई वडिलांचा राग येतो, बऱ्याच मुलांना शिक्षकाचा राग येतो. जरा कान खोलला की मुलांनो, मागचे काय झालं? एका शाळेमध्ये मी अख्खं रामायण सांगितलं. रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंकादहन, रावणाचा वध, सेतुबंधन, विभीषणाचा अभिषेक. आणि रामायणापासून मुलांनो, रामायण म्हणजे फक्त रामाची रावणाची लढाई नाही. रामायणापासून शिकण्यासारखं खूप आहे. आता मी याच्यासाठी सांगितलं, एका मुलानं जरा मागे इकडे तिकडे गडबड केली, त्याच्यासाठी पहिले थोडं 5 मिनिटं रामायण सांगतो. रामायणापासून घेण्यासारखं खूप आहे. रामायणापासून बघा, पहिला प्रसंग, कैकेयीच्या मंथरेने कान फुकले, तू राजा होणार, तुझा मुलगा हमाल होणार. आणि मग ती कैकेयीनं लगेच दशरथाला सांगितलं, दशरथानं रामाला सांगितलं 14 वर्ष वनवासाला जा. सांगितलं ना, माहिती ना. आत्ता त्याच्यापासून काय शिकायचं? पितृआज्ञा, म्हणजे बापाची आज्ञा पाळणं. आत्ताच्या जर एखाद्या मुलाला त्याच्या बापानं सांगितलं तू अभ्यास करत नाही, लेट मुंग करतो, तू 14 दिवस बाहेर जा, तेच बापानं म्हणत तुझा. म्हणजे रामायणापासून फरक काय झाला? दुसरं, भाऊ मध्ये बंधुप्रेम कसा असावा, भावकी नसावी, द्वेष नसावा, मत्सर नसावा. भरतानं गादी स्वीकारली नाही, त्यानं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि राज्यकारभार केला. आत्ता जर एखादा भाऊ 2 भावातला 14 वर्ष बाहेर जेलमध्ये गेला, आता वनवासाला जाणार नाही तो, पण काहीतरी गुन्हा करून जेलमध्ये गेला, तर दुसरा भाऊ म्हणत बरं झालं, अख्खी प्रॉपर्टी केस झाली, सगळी नावं करून घ्यायचो, बाहेर येतो. पण रामायणापासून काय शिकायचं? बंधुप्रेम, भावामध्ये कसं प्रेम असावं. दुसरं, सीता वनवासात होती, जनक राजाची मुलगी राजकन्या वनवासात होती. आणि वनवासात असल्यावर सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून कुटीच्या बाहेर बसली होती. जंगलामध्ये झोपडी लहान बांधली होती, त्या झोपडीच्या बाहेर बसली होती. झोपडीच्या बाहेर बसली असताना सकाळच्या वेळी एक परत समोरून त्या झाडाच्या आड जाताना एक सोनेरी हरण बघितलं. सोनेरी हरण बघितल्यावरती रामाला म्हणली, प्रभू मला ह्या हरणाच्या कातड्याची चोरी हवी. आता मला सांगा मुलींनो, वनवासामध्ये जंगलामध्ये 14 वर्ष भटकायचंय, चोरीची काय गरज होती का? तिला काय गरज होती का? त्या हरणाच्या कातड्याची चकचकीत चोरी नव्हती ना. मग तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला, लोभ उत्पन्न झाला, प्रलोभनाला बळी पडली आणि तिने सांगितलं हरणाच्या कातड्याची चोरी हवी. रामाला वाटलं अरे एवढे राजवैभव त्यागून आपल्या बरोबर जंगलात आले, याची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामाला ताबडतोब धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला. हे हरिण मायावी होतं. मारीच नावाच्या रावणाच्या मामानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते मायावी होतं. झाडाच्या आड गेल्यावर त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो आवाज सीतेनं ऐकला आणि लक्ष्मणला म्हणली, सीता भाऊजी बघा त्यांच्या ओरडण्याचा आवाज येतोय, धावा वाचवा, त्यांच्या जीवनात धोका आहे. परंतु लक्ष्मण म्हणला, नाही माते,
आम्हाला काही होऊ शकणार नाही, पण सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हणजे तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला असं वाटतं की त्यांचं तिकडे काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी लक्ष्मण म्हणला बस माती जातो. त्यानं ही धनुष्यबाण उचलला, आणि तो जायला निघाला. परंतु त्याच्या लक्षामध्ये होतं मी एकटाच आहे आणि सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. जाता जाता त्यानं त्या कुटीच्या बाहेर एक रेषा, सीतेला सांगितलं हे रेषा ओरंडायची नाही, रेषा खेळी आणि तोही जायला निघाला. मुलींनो त्या रेषेचं नाव काय? मोठ्याने सांगा, मला ऐकायला कमी झाले. काय मागच्या मुली सगळेजण एक मोठे सांगा, ते युट्यूबला जाणार आहे. तिने सांगितलं नाही उत्तर. काय तिचं नाव? लक्ष्मण रेषा. ही प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, महाभारत वेगळं घडतं. मला सांगा, त्याच वेळेला लक्ष्मण गेला, रावणाने सांगितल्याप्रमाणे भिक्षे करायचा वेळ घेतला. त्या रेषेच्या लांब बाहेर उभा राहिला, त्याला त्या रेषेचं सामर्थ्य माहित होतं. रेषेच्या लांब बाहेर उभा राहिला आणि ओम तत्सत भिक्षांदे ही भिक्षा वाढ माय म्हणून त्यानं भिक्षा मागितली. तिथे पाहिलं गोसावी आलाय, आपल्या दारामध्ये कोणतरी आलाय, त्याला वाढणं हा आपल्या हिंदू संस्कृतीचा धर्म करण्यासाठी आतमध्ये गेली. कंदमुळे फळे असल ते घेतलं आणि घेऊन ती त्याला भिक्षा वाढण्यासाठी अनावधानानं चांगल्या कामासाठी, म्हणजे दान धर्म करणं चांगलं काम आहे ना, चांगल्या कामासाठी मुलीनो तिनं ती लक्ष्मण रेषा ओलांडली. जशी लक्ष्मण रेषा ओलांडली तसा त्यानं भिक्षे करायचा वेळ टाकला. आपला स्वतःचा 11 मीटर रूप घेतलं, सीतेला उचललं आणि कुठं गेलं? हा पंढरपूरला दिंडीमध्ये घेऊन गेला. दिंडीमध्ये कुठे गेला? अशोकवनामध्ये, लंकेमध्ये. कारण माझ्या काय लक्षात राहत नाही, तुम्ही सांगत मध्ये लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन वाचवली. मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा राम भक्त हनुमान उपलब्ध होता. परंतु आजकालच्या जमान्यामध्ये एखाद्या मुलीला कोणी पळवून गेलं, कोणताही हनुमान तुम्हाला शोध घेण्यासाठी उपलब्ध नाही. मागची मुलगी आजकालचा राम पोरले अवलादी झालाय. तो म्हणत तिला लय शायनिंगची हवस होती, लय शायनिंगची चोळी लागत होती. जाऊ द्या, व्याज गेली, सीता गेली, गीता मिळेल. पण मुलीनं रामायणापासून काय शिकायचं? आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची लढवय असतं, परिणामाची कल्पना नसते, शारीरिक बदल होत असतात. एखादा तिकडे म्हणतो तुला मोबाईल एवढा हलका मोबाईल वापरतेस, एवढी हुशार, टॅलेंटेड, ब्रिलियंट, देखणी मुलगी तो एवढा हलका मोबाईल वापरतेस 500 रुपयाचा, या पुढे चंद्रावर चाललंय. ती मुलगी म्हणते मला इनप आहे, पुरेसा आहे. आणि उद्या तुम्ही सिटीमध्ये जाल, कोणत्या डिग्रीसाठी जाल, तिथे तुम्हाला अनेक घरो भेटतील. तुम्हाला फसवण्यासाठी आपल्या देशातल्या मुली फसवून, भोळ्या बाबड्या मुली फसवून त्यांना आतंकवादी असा एक समाज आहे, लव जिहादच्या नावाखाली मुलींना फसवून ती 45 वर्ष सर पत्रकारिता करतो. 2011 पासून पत्रकारिता चालू आहे, परंतु पुढाऱ्यांची नाही. परंतु सामाजिक काम, कीर्तन, भजन किंवा शाळेमध्ये मुलांना प्रबोधन. कारण म्हाताऱ्या माणसाला आम्ही प्रवचन करतो, 50च्या पुढे फक्त ऐकतात, पण ऐकत नाही. ऐकतात ते पण ऐकत नाही. कारण वाळलेली काठी मोडते पण वाटत नाही. तर तुमची 20 वर्षाच्या आतली, 5 वर्षाच्या पासून 20 वर्षाची पिढी संस्कारक्षम आहे. तुम्हाला चांगला विचार एखादा पटला तर तुम्ही हुशार आहात, तुम्हाला भलं बुरं सगळं कळतं. पण बऱ्याच वेळेला त्या शिकेसारखा लोक होतो. मुलगी मोबाईल देतो म्हटल्यावर मुलगी, त्याची बरीच मोठी स्टोरी आहे. जाऊ द्या, मी रामायण सांगत होतो. रामायणामध्ये अजून एक पात्र होतं. आता तुम्ही 11वीला कोणत्या आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणत्या साईडला आहे? 12वीला आहे ना. तर 3 साईड असतात, आर्ट, कॉमर्स, सायन्स, BBA, BCA, बऱ्याच प्रकारच्या निघल्या सध्या. तर आर्टला विषय असतो अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, कॉमर्सला असतो बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, BBA, BCA असतो बिझनेस मॅनेजमेंट. सगळीकडे खर्च, जमा खर्च, कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी श्रमशक्ती, कमीत कमी भांडवल, कमीत कमी वेळेमध्ये
जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा त्या तिन्ही विषयामध्ये त्याचा जमा खर्च डेबिट क्रेडिट हिशेब होतो. आता मला सांगा, युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध चालू आहे. खर्च झालाय कोणाला माहित आहे? आपल्या देशाचं 15 वर्षाचं बजेट आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त खर्च आणि नुकसान झालंय. मग या तिन्ही विषयात रामायणामध्ये एक पात्र होतं, एक माकड होतं. ते माकड पुढे गेलं सीतेला शोधायला अंगठी घेऊन, असं पणात गेलं, झाडावर चढलं आणि झाडावर सीता बसली होती. सीता उंजळीमध्ये नामस्मरण करत होती. तिच्या उंजळीमध्ये वरून त्याला अंगठी टाकली. अंगठी सीतेनं ओळखली आणि रामाची अंगठी इच्छा कशी आली त्याला नवल वाटलं. तिनं वर पाहिलं, ते माकड होतं. त्याच वेळेला त्या माकडाला अजून रामाच्या सैनिकांनी पाहिलं बाजूला. अरे माकड काय करतोय? ते आले, धावत आले, अंगठी पाहिली आणि मग त्याला वाटलं कोणता तरी गुप्त हे आलाय पाकिस्तानचा, कोणता तरी गुप्त भेद आलाय. आणि मग त्याने त्या माकडांना पकडलं, रावणापुढे हजर केलं. रावण सिंहासनावर बसला होता. रावणाचं सिंहासन एवढं उंच होतं. त्या माकड काही सामान्य नव्हतं. ते सिंहासनावर जसं त्या सैनिकांनी उचललं, रावणाच्या पुढे हजर केलं. मग त्या माकडानं आपलं शेपूट लांबून 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 इतकं लांबवलं आणि त्या शेपटाचं हे करून त्याच्यापेक्षा डबल उंच सिंहासन केलं आणि त्या शेपटावर सिंहासन घालून ऐटीत बसलं. माहिती आहे तुम्हाला? प्रसंग माहिती आहे सगळ्यांना, सांगायचं मला पुढे वेगळं. पुढे बसल्यावर राव म्हणला, रे हे मरकट, हे माकड, आपल्या शेपटाचा एवढा माल मला दाखवतो काय? माझ्यापेक्षा उंच सिंहासन करून बसलंय. जा रे, सैनिकांना सांगितलं, जा लंकेमधून सगळे कपडे साड्या काय असं त्यांना एवढं लांब शेपूट आहे ना, त्या सगळ्याला गुंडाळा रात्रीचे 10-15 कॅन्डाळा त्याच्यावर होता. माचीसनी गाडी जाऊन त्याच्या शेपूट जाळून टाको, त्याच्या शेपटीचा माग मोडू. माझ्यापेक्षा उंच शासन करून बसला काय? शेपटीचा माग दाखवतोय. सैनिक गेले, लंकेमध्ये सगळे कपडे आणले, जुने कपडे आणले, नाही झालं, सगळ्या साड्या आणल्या. लंकेतल्या सगळ्या साड्या गोळा करून आणल्या. एकही साडी शिल्लक ठेवली नाही काय व्हायची, तरी एवढं अंतर उरलं एका साडीचं. आता त्यावेळेला मॅडम, त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. आता एका बाईच्या कपाटामध्ये एवढ्या साड्या असतात. एका म्हातारीला 50वा वाढदिवस साजरा करायचा होता लग्नाचा, बरं का, अॅनिव्हर्सरी काय म्हणतात त्याला, 50वी. आणि 50वी साजरी करायची म्हणल्यावर तिच्या मनामध्ये आलं, अरे मी लग्नाला जो शालू घातला होता ना लग्नात, तो शालू नेसावा. पण लग्नातला शालू घातलाच नव्हता, परत तो सगळ्या खाली छत्रीमध्ये तळाला होता. आणि तो शालू घ्यायचा म्हणून ती कपाटामध्ये कपाट उघडलं. खाल्ला शालू घेण्यासाठी जशी वाटली, खाल्ला शालू तिनं वाटला, तसा शालू वाटला. वरली चोपी तिच्या भोकाडी पडली, म्हातारी खालास. एवढ्या साड्या सर प्रत्येक बाई म्हणणार, मला सणाला साडी घे, अखेरीला साडी घे, यात्रेला साडी घे, कशाला मरायला साडी घे. अहो त्या साड्याने अख्खी आपली मारवाड्याची धन केली. साडी आणि भांडी आपल्या माळ्यावर असतात. आपलं मराठी समाजाचं, हिंदू समाजाचं अख्खं भांडवल त्या साडीमध्ये भांड्या कोंड्यामध्ये गेलंय. मग ते त्याला आणले, एक साडीचं अंतर उरलंय. मग कोणीतरी सैनिक म्हणला, हा त्या लंकेमध्ये सीतामाई किती साडी घेऊन येतो. तो साडी घ्यायला निघाला, कसा जायला निघाला, तसं त्या माकडांना ऐकलं, ते कुठं आसून घेतलं. अरे कुठे म्हणला ते खूप कमी झाले, आता काय प्रॉब्लेम नाही. सारे म्हणजे आता रात्रीचे कॅनांना 15-20 कॅन आणले. अख्ख्या शेपटावर त्या साड्यावर कपड्यावर गुंडाळलेला बसलं. आणि नंतर 10-15 सैनिकांनी जागी माचीसनी गाडी लावून दिली. ते भडका झाला. कसा भडका झाला तसं ते माकड उडालं रावणाच्या महालावर. सगळ्या जाऊन पाहिजे. नंतर सैनिकाच्या उड्यावर, याच्या घरावर, त्याच्या घरावर असं करता करता फक्त 1 तासामध्ये त्यानं अख्खा पलिता नंतर आपण करतो तो पलित्यानं अख्खी लंका 1 तासामध्ये जाळून टाकली. आता मला अकाउंट सांगा, हिशेब टाकलं तर किती खर्च झाला त्याचा? साड्या कुणाच्या होत्या? लंकेतल्या. राखेल, माचीस, 0 बजेट मध्ये युद्ध जिंकला. 0 बजेट मध्ये पराजय. मग रामायणातून शिकण्यासारखं का खूप आहे, पण ते तुम्ही घेत नाही. तुम्ही त्या सायरटच्या आरतीचं घेता. रामायणाचं तुमच्या सीता डोक्यात बसत नाही. आणि सीतेपासून काय शिकायचं? सीतेला जो मोहोत्पन्न झाला, तुम्हाला वेळ कमी आहे तर मी या विषयावर 1 तास बोलतो रामायणात. आणि मुलींसाठी 1 तास बोलतो मुलांसाठी. पण आता मुलांचा काय समस्या आहे सांगतो. खरी समस्या मुलांची, सध्या मुलं जास्त हुशार आहे
आणि जास्ती हुशार असल्यामुळं ती कोणाची कदर करत नाही, अभ्यास करत नाही, होमवर्क करत नाही, गृहपाठ करत नाही. सरांना म्हणलं तर काहीतरी उडवाउडी करत देतात, बापाला म्हणलं तर बापाला रागवतात. आणि मग त्यांची करिअर न केल्यामुळं भारतातल्या प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक समस्या निर्माण झाली. 12% मुलांची, 10 ते 15% मुलांची प्रत्येक गावामध्ये मॅडम लग्न जमत नाही. आणि ती मुलं कोणती? ते आता टंगळ मुलं करतात, आता अभ्यास करत नाहीत, करिअर करत नाहीत. पहिलं करिअर घडवा, मग तुम्हाला नोकरी पण मिळेल आणि छोकरी ऑटोमॅटिक मिळेल. पण तुम्ही जर करिअरच घडवलं नाही, आता दांडी केली, शिक्षकाला मागं बोलला, बापाला मागं बोलला आणि मधीच बेकार तुकार राहिला. आणि जर ज्या वेळेला बेकार तुकार राहिल्यावर व्यसनी पुढाऱ्यांच्या मागं ठेवण्याच्या धाब्यावर एका दिवसामध्ये बिघडला, एखाद्या डीजे पुढे नाचून एका दिवसामध्ये बिघडला. ज्या आईवडिलांनी तुम्हाला घडवण्यासाठी बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शिक्षण, हायस्कूल, कॉलेज 20 वर्ष घालवली, तुम्ही एका दिवसामध्ये एका डीजे पुढे नाचून किंवा एखाद्या नादान पुढाऱ्याबरोबर धाग्यावर जाऊन बिघडता. आणि मग बिघडलेल्या मुलाला कोण देणार मुलगी? पहिले 12% शॉर्टेज. म्हणजे शॉर्टेज आहे, जे करिअर करतात, कामाला लागतात. आणि आजकाल मुली देशाने झाल्या, लय पुरुषा झाल्या. आमच्या गावामध्ये शिक्रापूर, कनसवाडी शिक्रापूर पुणे नगर रोडला एका मुलीला तिच्या बापाने एक मुलगा दाखवला, तो इंजिनियर होता. पण त्या मुलीची आई म्हटली त्याला बंगला घरी जायला काय नाही, भाडीच्या सोयी. आता भाड्याच्या खोलीत काय तर नवीन त्याला नवीन बंगला बांधणार आहे का? पण अपेक्षा मुलीपेक्षा मुलीच्या आयांच्या वाढल्या. मुलीच्या आई दुसरं स्थळ दाखवलं, 15 स्थळ अशी दाखवली. ती म्हणजे तिच्या आई वडील मोठा खटला आहे 15 माणसाचा. एवढ्या खटल्यात माझी पोटी नको, माझी पोटी लय लाडाने वाढवली, लय लाड केले तिथे, मी अति लाड केले, फालतू लाड केले. म्हणजे माझ्या पोरीला दुःख नको. तू अशी तिने 5-6 गड दाखवली. ती म्हणजे याला गाडी नाही, बंगला नाही, काय नाही करता ती मुलगी रखडली. आणि रखडल्याच्या नंतर 2 वर्ष वय वाढल्यानंतर एका वीटभट्टी कामगारानं, तसे काय तो गाडीचा ड्रायव्हर होता, त्या वीटभट्टी कामगारावर ड्रायव्हिंग करणाऱ्या मुलाबरोबर पळून गेली. आणि मग कुठे गेला बंगला गाडी? तिच्या बच्ची तोंड ठेवली. अशीच एक मुलगी, ती स्टोरी वेगळी आहे. एक पेरणे फाट्याची मुलगी अशाच प्रकारे जाऊ दे. आता माणसाला एक मित्र असावा, नक्की जीवाला जीव देणारा असावा, एक चांगला मित्र. बाकीचे लय खंडीवर असतात, पण ते फक्त खाय प्यायसाठी. पण एक मित्र असावा. हा एक मित्र 25 वर्ष दत्ता ते नारायणपूरचे सेवेकरी आहे आणि मी 50 वर्ष पंढरी जवाहरकरी आहे. त्यामुळे आमची मैत्री, मी नारायणपूरला जातो, कधी कधी मैत्री झाली. आणि आम्ही याच्यासाठी करत असतो की आपली पिढी फार हुशार आहे. मला 4 नातवंड आहेत 9वी पर्यंत. पण माझ्या नातवंडाला मी 9वी पर्यंत मोबाईल फोन हातात दिला नाही. ते म्हणलं मला काहीतरी बघायचे, तर आम्ही बघतो माझ्या समक्ष नाही बघा की पोरं काय उचकाटतील भरोसा नाही. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? पहिल्या काळामध्ये मोबाईल नव्हता, पण आजी काय करायची? बाहेर जायची, नातवंडाला भुरभुर गाडी दाखवायची, कावळा दाखवायची, चिमणी दाखवायची. लहानपणी बाळ जेवत नसलं, आजी किंवा आई मग त्याला ते जेवत नाही म्हणल्यावर मांडीव घेतली, बाहेर बसवते, भुरभुर काऊ 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 बघ काऊ, कावळा भुरभुर करून गेला, कावळा त्याला नादवते. पण आता आपण आपल्या आयांनी गेल्या 10 वर्षामध्ये कावळा दाखवला नाही, चिमणी दाखवली नाही, कुरकुरा हातात दिला नाही. लहान पोरग रडायला लागल्यावर काय हातात दिलं? त्या मोबाईलची लाइटिंग. त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रकारे इफेक्टिव्ह असते. लहान मुलाच्या डोळ्याच्या आवरण एवढी नाजूक असतात. 10 वर्षाच्या आतल्या 50% मुलांचे डोळे खराब झाले. आमच्या शेजारचा एक मुलगा मोठा करण्यातला 25 लाख खर्च झाला. मुलगा बधीर झालं, काही बोलतही नाही, चालतही नाही. पुण्याला दवाखाने निघाले, 500 रुपये स्पेशल फी आहे. त्या मोबाईलचे खर्च, फक्त मोबाईलच्या बिमारीमुळे दवाखाने. तर मोबाईलची बिमारी मुलींना खूप मोठी आहे. मुलींना मोठी बिमारी का सांगतो? एक मुलगी होती, 95% मार्क होती. पेरणे फाट्याच्या तर मला सिग्नल मिळाला, वेळ कमी आहे, तर 10 मिनिटं लागते, सांगू का? तर चालत 10 मिनिटं.
पेडणे फाट्याची एक मुलगी हुशार 95% ची एका कॉलेजला गेली. कॉलेजला गेल्यावर तिच्या बापाने त्याला लहान 500 रुपयाचा मोबाईल दिला होता. 500 रुपयाचा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी ती बाजूच्या टपरीवर जायची. बाजूच्या कॉलेजच्या बाहेर सरासरी 90 टपऱ्या या बाहेरच्या देशामध्ये आतंकवादी देशामधल्या त्यांनी पंटर बसवलेला असतो आणि त्याला अप टू डेट 20-25 हजार देतात, गाडी देतात, हिरो होंडा देतात आणि तो मग त्याने घेरलं की पोरगी मोबाईल चार्जिंग करायला आहे. मोबाईल चार्जिंग करायला लागल्यावर तो बरोबर येतो. त्याच्यातली कोणती पोरगी शाळसूद आहे, कोणती पोरगी पत्न्याजोगी आहे. आणि मग त्या पोरीला तो बोलायला लागला, तुझं गाव कोणतं? चार्जिंग करता करता पुढच्या वेळेला तो अजून जास्ती पोलीस स्टेप घातली. त्या पोरीला तो म्हटला, हा फार सुंदर दिसतेस, आपण मॅचिंग ड्रेस घातला, आपण सुंदर दिसते. सुंदर म्हणल्यावर ते हवायचं झालं. हसली आणि फसली. आणि ती म्हणली, तू एवढी हँडसम ब्रिलियंट टॅलेंटेड मुलगी आणि तू एवढा 500 रुपयाचा गट्टू वापरते. ती म्हटली, माझ्या बापाची ऐपत नाही. तू म्हणा तुझ्या बापाची ऐपत नाही तर मी देतो ना, मी देतो ना. म्हणल्यावर त्याला त्या सीतेसारखा मनामध्ये थोडासा मोह उत्पन्न झाला. मी देतो ना. पण ती मुलगी म्हणली, नको नको नको, माझ्या बापाला जर कळलं तर माझा बाप मला उलटाने लटवील. तर तो म्हणला, तुझ्या बापाला कसं कळल? तुझा बाप कुठेतरी शेतामध्ये तिकडे कडमडत असेल, कामाच्या घालत असेल, काबाड कष्ट करत असेल, त्याला कसं कळल? त्या मुलीला हा मुद्दा पटला. आमच्याकडून किती हुशार मुली हा मुद्दा पटला. मग त्याच्याबरोबर मोबाईल घ्यायला पुण्याला जायचं. मग ती म्हणजे नको नको, मला तुझी भीती वाटते, पुण्याला जायचं म्हणजे एकटीनं. तो म्हणला, सोनू सोनू तुझं माझ्यावर भरोच नाही का? सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता. सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता. पण तिच्या मनामध्ये थोडा मोह उत्पन्न झाला आणि मोबाईल मिळणार आहे अँड्रॉइडचा म्हणल्यावर मग त्याच्याबरोबर गेले. म्हणजे फाट म्हणून सांगते गेले. गेल्यावर 20,000 रुपये त्याने बरोबर नेते. 40-80 रुपये बसला लागत होते आणि 20,000 नेते. 20,000 18,000चा मोबाईल घेतला. किती उरले? 2,000. आता पोरगी पुण्याला नेली म्हणजे त्याला वडापावर थोडं मागायचं. 5 स्टार हॉटेलमध्ये गेला, त्याची काहीच अवकाश नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. 1800 रुपये बिल आलं. 1800 रुपये बिल. आता किती उरले? 200. आता यायला 80 रुपये लागत होते. तरी शाळा व्हायचं ना, पटकन मागं निघायचं, बस पकडायची, यायचं त्या पोरीला घेऊन. आणि त्याने अजून त्या पूर्ण भाव खायला गेला. तो पूर्ण म्हणतो, आईस्क्रीम खाऊगी? ती पण म्हणली, हा हा. 180 रुपये गेले. 180 रुपये गेले. किती उरले? यायला किती लागत होते? आता प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं, अंतकरणात वेदना होती. आता जायचं कसं? पण त्याचा कावा वेगळाच होता. तो आता 20 रुपये उरले, आता काय करायचं त्या विचारात त्याने पायऱ्या त्याच्या उतरल्या. पायऱ्या उतरल्यावर शेवटच्या पायरीजवळ जसा गेला तसा त्याच्याच वयाचा एक खिंडारलेल्या केसाचा तरुण समोर हात केला आणि म्हटला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हणलं, 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला, कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो हिरो म्हणतो, हिरोला देख राहिला, भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हणला, पैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी त्या मोबाईल मध्ये भिकारी होत चालली. तर मी काय सांगत होतो, तो गेला त्या पायरीजवळ जसा गेला त्याला मग 20 रुपये उरले होते. त्याने मोठा उधार करण्याचा अवतार आणून 20ची नोट काढली, फडकवली, त्याच्या हातात दिली आणि नवत केला. त्या मुलाला म्हणायचं, थांब मी त्याला जाऊन येतो. तो बाहेर गेला, गेट जवळ गेला आणि मग त्याने फोन काढला, एक फोन लावला. हॅलो हॅलो, मुर्गी लाया हो, मेरा 5 लाख रुपये रेडी रखना. तेवढ्यामध्ये त्या मुलीच्या गावचा पेडणे फाट्याचा पोलीस पाटील आणि कॉन्ट्रॅक्टर त्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेट मधून एंट्री करत होते. त्या पाटलाने ऐकलं, मुर्गी लाया हो और 5 लाख. आता कोणती अशी विलायती मुर्गी सोन्याची 5 लाखाला? त्याच्या डोक्यात काय बसलं नाही. पण जाऊ द्या, आपलं काय, तो आपला पुढे गेला. पुढे गेल्यावर त्यानं पायरीजवळ घुटमळणारी ती मुलगी पाहिली. मुलगी पाहिल्यावर गरीबाची मुलगी 5 स्टार हॉटेलमध्ये काय करते त्याला विचारलं, तू इथं कशी? त्यावेळेला त्या मुलगी बावरली आणि तिनं त्या
गीत मधल्या मुलाकडे हात दाखवला, त्याच्याबरोबर म्हटल्यावर पाटलाच्या डोक्यामध्ये करंट लागला. अरे हा आत्ता जो म्हणला ना मुलगी लाया हो, ती मुलगी नव्हती, मुलगी म्हणजे मुलगी होती. मग या मुलीचे 5 लाख त्याला ऍडव्हान्स मिळणार होते, तो एजंटला परत मिळणार होते. अशा प्रकारे आपल्या देशातल्या फसवून वर्षाला 65,000 ऑन रेकॉर्डली मुली बाहेरच्या देशामध्ये फसवून आतंकवादी देशामध्ये अरब राष्ट्रामध्ये विकल्या जातात, बर्बाद केल्या जातात. मग शेवटी त्यानं तो त्यांच्या मुलीचा हात पकडला पाटलानं. मला चल पाटलाच्या डोक्यात आलं, अरे आता जो हा मुलगा बोलला 5 लाख रुपये रेडी मुलगी राया हो. त्यावेळेस त्या मुलाकडे घेऊन निघाला आणि जसा पाटीलाने ते 2 कार्यकर्ते पाटील आणि 3 जण त्या मुलाकडे जायला निघाले. त्या मुलानं हिरलं, पाहिलं काहीतरी गडबड आहे. आणि मग तो मुलगा पाटील जसे जवळ आले ते 90च्या स्पीडनं कळाला. 2011ची गोष्ट आहे. त्यामुळे त्याला जवळ येताना पाहून तो मुलगा जे 90च्या स्पीडनं पळून गेला. 2011 पासून त्या कॉलेजच्या बाहेरची मोबाईल शॉपी बंद आहे. मुलींनो, त्या मुलीचं नशीब होतं म्हणून तो पाटील तिथं आला. प्रत्येक मुलीचं नशीब नसतं, 99% मुलीचं नशीब नसतं. आणि आमच्या भोळ्या बाबऱ्या मुली फसवल्या जातात, पळवल्या जातात. अल्लड वय असतं, परिणामाची कल्पना नसते आणि त्यामुळे शारीरिक बदल होत असतात, वेगळं आकर्षण असतं. आणि वेगळ्या वेळेला तुम्ही कॉलेजला गेल्यावर तुम्हाला असे हिरो भेटतील की इंग्लिश भाषा लई डेंजर आहे. काय ते पाश्चिमात्य संस्कृती आहे त्यांच्या देशात नवरा बायको फक्त किती दिवस बरोबर राहतात त्यांनाच माहिती. आपल्याकडे येतात ना जोडी, पुढल्या वेळेला ती जोडी नसते. त्यांच्या देशात त्यांच्या मुलगा झाला का 11-12 वर्षी त्या मुलाला असं टाकतात, पैसा जमा करतात, परत त्याचा तपास करत नाही. त्यांच्या देशातल्या आजोबांना माहित नसतं त्यांची नातवंड कोण किती कुठं आहे. आमच्या देशात नातवाच्या अंगावर ओरखडलं, आजीचं काळी चित्त आणि नाती बळीच्या पायाला ठेचाळलं, आजोबा त्यासाठी दस्त होतं. इतकी सर्व आपली भारतीय संस्कृती आहे. तुम्हाला 20 वर्ष तुमच्या आई वडिलांनी वाढवलं आणि जर त्यावेळेला एखादी मुलगी पळून गेली तर त्या बापाचं जगणं नको होतं. आमच्या त्या एका बापानं मुलगी पळून गेल्यावर 7 दिवसानंतर बापानं आणि आईनं आत्महत्या केली. ज्या वेळेला दिवशी तो पोलीस स्टेशन मध्ये पहिल्या दिवशी आला होता, अख्खी पर्ची त्याच्या आसवानं भिजली होती, आई तोंड सोडत होती. आणि मग त्याच वेळेला आमच्या सारख्यानं विचारलं, तुमची मुलगी गेली ना, आम्हाला फोटो द्या, आम्ही पेपरला देऊ, चॅनलला पाठवू. त्यावेळेला तुम्हाला नको फोटो नका देऊ. मला जर फोटो पेपरला आला, चॅनलला आला तर सगळे ते माझ्या नातेवाईका 4 गावामध्ये माझी टोटी होईल, माझ्या भावांच्या 4-5 मुलींची लग्न करायचे, नका देऊ. म्हणजे इतका मजबूत बाप होतो. त्यामुळं मुलींनी आपल्या आई वडिलांची मान घालावा लागेल असं आयुष्यात वागू नका. लक्ष्मण रेषा कोणत्याही प्रकारे ओलांडू नका. प्रत्येक चौकामध्ये बोर्ड लावलेला असतो, सावधान, पुढं धोक्याचं वळण आहे, अति घाई संकटात जाईल. तुम्हाला ठिकाणी पोरं, चांगली पोरं मिळणार आहे, तुम्हाला ठिकाणी मिळणार आहेत. अति घाई करूच नका. एखाद्या लग्न झालेल्या मुलीला विचारून बघा 2 वर्ष पुढल्या काय लग्न झालंय, कसं काय चाललंय, ती म्हणती भया लग्न करून पटले बरं झालं. लग्न करीपर्यंत मला सांगा, त्या सैराट मधली आजी पळून गेल्याच्या नंतर किती वेळा असली तुम्हाला सांगा. हे तुम्ही पाहिजे 2 वेळा. एकदाच असली त्या गोधडीमध्ये, दुसऱ्या दिवसापासून एकदाच खिदळली, दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. तुला मीठ कळत नाही का, की कॅलेंडर कशाला आणलं. आता ते मी सैराटचं एकदाच सांगतो, पण मला वेळ वॉर्निंग दिली, वेळ संपलेला आहे. म्हणून आयुष्यामध्ये तो एक 5वा शब्द तुम्हाला तिथं भेटलेला नाही गेलो आणि ती इंग्लिश भाषा फसवती, लय डेंजर शब्द आहे. काय मला, मी जुना बीकॉम आहे पण माझी इंग्लिश 35% आहे. त्यावेळेला काय इंग्लिश वाक्य माझ्या लक्षात येत नाही. काय होती, आय काय यू. तुम्हाला म्हणाले एखादा आय काय यू, बरोबर, आय काय यूच ना. आय काय यू एखादा म्हणला ना तर त्याला म्हणायचं, तुझी आय माझ्या आईकडे बापाकडे घेऊन ये आणि मग आपण काय ते ठरवू. बस. आणि एवढेच वेळ संपलेला आहे. मुलांना आयुष्यामध्ये जागा इतकं आयुष्य कमी पडेल. मला जर वेळ असला ना, मी एका शाळेमध्ये सगळं 3 तास नॉन स्टॉप माझा 71 वेळ चाललाय. माझं जर 5 मिनिटं 15 मिनिटं बाहेर उभं राहिलं तर माझं पाय दुखतात. पण मला इथं माझं पाय दुखतात का काय तपासही होत नाही, कारण तुम्ही माझ्या नातवंडासारखं आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये आम्हाला ज्या ठेचा लागल्या तुम्हाला लागू नये, तुमची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये. आणि मुलांना
आपल्या शिक्षकांचा आई वडिलांचा सन्मान करा. त्याच्यावर मी महाभारत सांगतो, परंतु आता रामायण सांगता सांगता 25% सांगितलं. महाभारत कधी आलो तर तुमच्यासाठी पुढल्या वेळेला सांगेल. फक्त एवढं ध्यानात ठेवा, द्रौपदी मुर्मू तिचा कलर ब्लॅक होता. कोणता कलर देवाण दिलाय त्याच्यावर काय नसतं. की राष्ट्रपती झाली का झाली तर तिनं असं टॅलेंट पाळलं की प्रत्येक पासून हायस्कूल पासून आई वडिलांची अनाथ मुलगी 6व्या वर्षी तिचे आई वडील खदानीमध्ये गाठले गेले, अनाथाश्रमात शिकली. इतके प्रत्येक वर्षी पहिल्या युनिव्हर्सिटीमध्ये इतक्या डिग्र्या मिळवल्या, इतकं टॅलेंट पाळवलं आणि राष्ट्रपती बनली. टॅलेंट पाळवलं. मुलांनो मला माहिती आहे तुम्ही राष्ट्रपती नाही बनणार, APJ अब्दुल कलाम सारखं राष्ट्रपती नाही बनणार, पण प्रत्येक गावाची जी समस्या आहे ना 12%, त्या 12% मध्ये तुम्ही राहू नका. तुमच्यातला प्रत्येक जण पती बनावा एवढी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. यशवंत तिच्यासाठी टाळ्या वाजवा. पुढे तुझं नाव विचारले आणि नाव ठेव, तुला एक हात पाठवतो. आता मुलांना काय प्रश्न आला नाही तर मुलांसाठी आता सोपा विचारतो तुमच्या आवडीचा. ते जो आता पिक्चर सांगितला सैराट, त्या सैराट मध्ये आधुनिक आणि सध्या श्रीरामासारखा पुत्र, भरतासारखा बंधू, हनुमानासारखा भक्त आणि मित्र, त्याचबरोबर सीतेसारखी माता आपल्या व्याख्यानातून समजावून सांगितले. त्याचा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये फायदा होईल. आदरणीय महोदय, तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगतो की आपण आमच्या मुलांकडून यांची अपेक्षा केलेली होती की आपली नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण आमचे विद्यार्थी नुसते आजची वर्ष नसून प्रभू श्रीरामाचं आचरण करणारे देखील आहेत आणि माता सीतेसारखं मर्यादेमध्ये राहणारे देखील आहेत. फक्त आपण नवीन आहात आणि म्हणून आपल्याला ते सांगण्यास थोडेसे लाजतात, म्हणून त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं नाही. आमचे विद्यार्थी हे आपण अपेक्षा केल्याप्रमाणे हुशारच आहेत आणि मला वाटतं त्या 12% तरुणांमध्ये आमचे विद्यार्थी नक्कीच राहणार नाही अशी ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो. आपण आलात त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. विद्यालयाच्या वतीने आपल्या या ठिकाणी आभार मानतो. पूर्ण फुलाची पाकळी भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या अतिथींचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी आमच्या विद्यालयाच्या तर्फे आदरणीय गुंजाळ सर हे आपल्याला या ठिकाणी पेन देऊन आपलं स्वागत करतील.